विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप. सीएम शिंदे म्हणाले, निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाच्या नावलौकिक उंचावणारी कामगिरी. पुण्यातील गंजपेठ भागातील धक्कादायक घटना. बहिणीला शिवीगाळ केल्याने बांबूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने 57 लाखांची फसवणूक. सायबर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. हिंदू प्रतिकाराचा इतिहास शिकवला जात नाही. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांची खंत. भोशी डॅम घटनेनंतर प्रशासनाला जाग. पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ परिसरातील जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू. निवडणूक लढवायची असल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय. बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले काँग्रेस नेते केदार यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती नाकारली. वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ. सिम्बॉसिस व शीला साळवे यांच्या मेमोरियल ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी सेवा. सहकार नगर पोलिसांची कारवाई. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीला पोलिसांकडून अटक. पालखीत दागिने चोरणारी संभाजीनगरची महिला आरोपी ठाण्यातून पसार. महिला पोलीस शिपाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलंबन. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट. पीक विम्याचे धोरण बदला. नाना पटोले यांची मागणी. क्रिकेट संघाच्या मिरवणुकीवरून सरकारवर टीका. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन. उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडून आंदोलकांची दखल. शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करा. कलगावच्या शेतकऱ्यांची मागणी. सज्जनगड ठोसेघर मार्गावर पहाटे दरड कोसळली. प्रशासनाकडून पर्यटकांना सावधानतेचा इशारा. हेमंत सोरेन झारखंडचे 13वे मुख्यमंत्री बनले. ज्या राजभवनात अटक केली 156 दिवसांनी त्याच राजभवनात शपथ घेतली. अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड. धाराशिव जिल्ह्यातील सराईत चोरट्याकडून 18 तोळ्याचे दागिने हस्तगत. सोलापुरात प्रणिती शिंदेच्या जागेवर आडम मास्तरांचा दावा. विधानसभा लढवणार असल्याची घोषणा. नोट भी दो वोट भी दो अभियान. टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुजरातची बस. रोहित पवार म्हणाले, मुंबईत 16 तर बस बेस्टची हवी. नाना पटोले आदित्य ठाकरेंनीही लगावला टोला. मुंबई बिल्डरांना दत्तक देण्याचा सरकारचा डाव. बच्चू कडू यांचा सरकारला गरजा आहेर. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती. फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंड भरून कौतुक. बहिणीला विधान परिषद मिळाली. भावाला राज्यसभा मिळणार का? जानकरांचं सूचक विधान.